नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4 विषय गणित यामधील आपला तिसरा धडा आहे बेरीज। त्यामधील पेज नंबर 20 वरील स्वाध्याय पाहणार आहोत। पेज नंबर 20 चालू आहे। तर ह्याच्यानंतर आता आपल्याला काय दिलेलं आहे याच्यामध्ये तर 4 अंकापर्यंतच्या संख्यांची बेरीज। मागील याच्यात आपण किती अंकांची केली होती? 3 अंकांची केली होती। आता आपण या आजच्या भागामध्ये 4 अंकांची बेरीज करणार आहोत। तर 4 अंकांची बेरजेमध्ये काय महत्त्वाचं असतं तर त्याची मांडणी, म्हणजे एककच्या खाली एकक, दशकच्या खाली दशक, शतकच्या खाली शतक आणि हजारच्या खाली हजार, आणि तो हातचा डोक्यावर देणे आणि तो बेरीज केल्यानंतर त्याच्यामध्ये मिळवणे। नाही मिळवला तर तो एक संख्या चुकली तर बाकीच्या गणित सगळं चुकतं। त्याच्यामुळे गणित व्यवस्थित नीट पाहावं लागतं। तर आजच्या याच्यात काय करणार आहोत आपण? इथं 4 अंकापर्यंतच्या संख्यांची बेरीज करणार आहोत। तर इथं संख्या दिलेली आहे। पहिली संख्या, आपलं पहिलं गणित काय आहे? 5642 अधिक 4179। तर म्हणजे ह्याच्यात काय करायचं मग? आता एकक स्थानची संख्या कुठली आहे? 2, आणि इथली खालची कुठली आहे? 9। तर 2 अधिक 9 काय येणार? 2 अधिक 9 11। तर 11ला खाली 1 आणि वर हातच्या आले 1। जर नवीन कोण व्हिडिओ बघत असेल तर हे हातचा कसा येतो मी ते एकदा सांगते तुम्हाला। तर ही 11 असं, आता 9 अधिक 2 11 आले। तर जी आपली उजव्या बाजूची संख्या आहे का, उजव्या आपण लिहित आहोत त्या, म्हणजे एकक स्थानची संख्या असते ते खाली लिहायची असते, आणि दशक स्थानची संख्या आलेली आहे ती हातचा वर द्यायचा असतो। ही ज्यांना हातचा द्यायचं समजत नाही त्यांच्यासाठी परत एकदा रिपीट करत आहे। तर नंतर काय, दशक स्थानची संख्या काय? 4, त्याच्या खालची 7 आणि 4 किती? 11 आणि वरचा हातचा 1 त्यात मिळवायचा, काय येणार मग? 11 अधिक 1 12। मग 12ला हातच्या आले 1 आणि खाली 2। नंतर 6 अधिक 1 7 आणि वरचा हातचा 1 8। हजार स्थानचा काय अंक? 5 अधिक 4 बरोबर 9। म्हणजेच पहिल्याचं उत्तर काय आलं? 9821। नंतरचं 2 नंबरची बेरजेचं गणित काय? 4984 अधिक 7,775। तर याची मांडणी करण्यामुळं खूप जणांचं गणित चुकतं। तर काय करायचं असतं? एकक स्थानच्या खाली एकक स्थान, मग हे नाही तर 7075 ज्यांना माहिती नाही ते काय करतात? हजार स्थानच्या खाली शतक स्थान, नंतर हे शतकच्या खाली दशक, असं एक संख्या इकडं सरकवल्या का पूर्ण गणित चुकतं। त्याच्यामुळं ही मांडणी करताना एकक स्थान खाली एकक, दशक स्थान खाली दशक घ्यायचा असतो। तर हे मांडणी करताना व्यवस्थित करावी लागते ना। मग काय? 4984 अधिक 775। मग एकक स्थानला 4 अधिक 5, 4 अधिक 5 किती येतं? 9। 8 अधिक 7 15। तर मग हातच्या आले 1 आणि खाली 5। 9 अधिक 7 16, 16 आणि 1 17, हातच्या आले 1 4। आणि इथं आता खाली काहीच नाही, त्याच्यामुळे 4ला 4 आणि वरचा हातचा 1 त्याच्यात मिळवायचा। मग 4 अधिक 1 5। मग उत्तर काय आलं? 5759। नंतर काय, तर उत्तर पण वाचायचं। त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला संख्या वाचन पण ह्याच्यात होतं, म्हणजे एका ह्याच्यात 2 अभ्यास होतो आपला। तिसरी बेरीज काय? 7850 अधिक 29। मग 29 म्हणजे एकक स्थानला इथं 0 आहे 9, आणि 9 मध्ये 0 मिसळल्यावर किती येणार? 9च। 5 अधिक 2 7, 8च्या खाली काहीच नाही, म्हणजे 8ला 8 7ला 7। इथं जर हातचा आला असता तर 8 मध्ये तो आपण हातचा मिळवला असता। आता नंतर पुढची संख्या काय आहे? चौथी आहे 5689। आता त्यांनी इथं संख्या ही केल्या होत्या, दिलेल्या होत्या, आता आपण मांडायच्यात। मग काय? 5000 आहे म्हणजे हजार स्थानच्या पासून सुरुवात करावी लागेल। 5689। नंतर पुढचं काय आहे? 2 नंबरची 135। मग 135 आपण इथं मांडायची नाही, तर 1 म्हणजे हजार, 100 म्हणलं का शतक। मग अगोदर इथं 1 घेणार आपण, नंतर मग 3 आणि नंतर 5। 135 87 कुठं घेणार? म्हणजे एकक दशक स्थानपर्यंत संख्या, म्हणून दशकच्या ह्याच्यातच 8 घेणार, नंतर 7। ही मांडणी बरोबर अशी करायची। जर मांडणी चुकली तर पूर्ण गणित चुकतं। आता मग काय करायचं? ती आता इथं एकाखाली एक 3 आहेत, वर 2 दिलेल्या होत्या। मग 3 असेल तर काय करायचं? हे सगळे एकक स्थानची बेरीज करायची। मग 9 अधिक 5 किती? 14 आणि 7 किती? 21। मग 21ला हातच्या आले 2 आणि खाली
1. नंतर काय 8 अधिक ही 8 आणि 8, 8 आणि 8 16, 16 आणि 3 19, 19 आणि 2 19 आणि 2 21. नंतर काय 6, 6 अधिक 1 7 आणि वरचे हातचे 2 मिळवले त्यामध्ये 7 अधिक 2 9. 5च्या खाली काहीच नाही म्हणून 5ला 5 आणि हातचा पण नाही, हातचा असता तर आपण तो त्यामध्ये मिळवला असता. म्हणजेच ह्याचं उत्तर काय आलं 5911. नंतर 5 नंबरचे बेरजेचं गणित काय आपलं तर 7, म्हणजे आपण खाली पण लिहू शकतो, नाहीतर हे 7 एककच स्थान आहे म्हणजे इथं पण लिहू शकतो आपण, किंवा हे वर लिहिलं तरी पण चालतं. मग काय करायचं 7 म्हणजे त्यानंतरची काय 4895, म्हणजे 1000 स्थान आहे इथं, तर 4895. 3 नंबरची काय 137 एकक दशक शतक, शतक आहे म्हणून शतकच्या खाली 1 3 7. मग काय ना 7 आणि 7 14, 14 आणि 5 14 आणि 5 19, घातच्याले 1 खाली आले 9, 9 आणि 9 आणि 3 12 आणि वरचा हातचा 1 13, मग 13ला हातच्याले 1 खाली 3, 8 आणि 1 9 आणि वरचे 1 10, मग 10ला वर 1 खाली 0, 4, 4च्या खाली काहीच नाही म्हणजे 4 आणि वरचा 1 हातचा त्यामध्ये मिळवला 5, 4 आणि 1 5, म्हणजे उत्तर काय आलं 5039. नंतरचं 6वं गणित काय आपलं, आता मी या एक पद्धतीनं मांडणी सांगितली आणि हेच गणित आपण असं नाही लिहिता, पहिल्यांदा 1000 स्थानचे मोठे असेल तर 5310, त्याच्यानंतर शतक स्थानचे 239 आणि त्याच्यानंतर 30 असं पण लिहू शकतो आपण. म्हणजेच हे 9 वर लिहिलं काय संख्या तर एकक स्थानच्या बदलणार नाहीत आणि दशक स्थानच्या पण बदलणार नाहीत, त्याच्यामुळे खालीवरी झाल्या तर उत्तर तेच येतं. तर 9 आणि 0 आणि हे 0 म्हणजेच 9 आणि 0 9, 1 आणि 3 4 आणि हे 3 4 आणि 3 7, 3 आणि 2 5 आणि 5 असे 5, म्हणजे याचं उत्तर काय आलं 5579. नंतर खाली एक त्यांनी गणित दिलेलं आहे बेरीज करा म्हणून, तर आपण ते करून घेऊया. काय दिलेलं आहे 6785, म्हणजे इथं उभी मांडणी करताना त्यांनी काय सांगितलं एककमध्ये एकक मिळवा आणि दशकमध्ये दशक मिळवा, म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो 5 एकक 8 दशक 7 शतक 6000 असं. मग ह्याच्यामध्ये काय येणार एककमध्ये एकक 5 अधिक 3 8, 8 अधिक 5 13, 13ला खाली 3 वर हातचे आले 1, 7 आणि 4 11 आणि 1 वरचा हातचा 12, 6 अधिक 7 13 आणि 1 14, म्हणजे याचं उत्तर काय आलं 14238. आता हे आपला पेज नंबर 20 वरील स्वाध्याय संपलेला आहे. तर त्याच्यानंतरचे व्हिडिओ आपण पुढच्या ह्याच्यामध्ये पाहूया. व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आणखी व्हिडिओ आले असते तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळून जाईल.